मी 100% सांगतो की ह्या कमिटी अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे. ते कमिटीचं कोण आहे ते मी नावं तुम्हाला माहीतच आहे, पण त्यांनी चुकीचं गाईड सन्मान्य पक्षप्रमुखांना केल्यामुळे हा सगळा घोळ निर्माण झालेला आहे. आणि माझ्यासारखा सहकारी आज नव्या मुंबईमध्ये मी एवढं काम करतो आहे. आता मी माझं जेव्हा कॅरेक्टर सर्टिफिकेट घेण्यासाठी गेलो 2015ला, त्यावेळेससुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिला नगरसेवक होतो की माझ्यावर एकही केस नव्हती. आणि 11 वर्षानंतर मी परवा गेलो तेव्हाही त्यांनी सांगितलं की तुमच्या परिवारावर एकही केस नाही. म्हणजे एवढा स्वच्छ निर्मळपणे आम्ही सेवा करतो पक्षाची, समाजाची, समाज वाढवण्याचा प्रयत्न करतो, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो. आज ह्या कोरोना काळामुळे इलेक्शन पुढे गेले 5 वर्ष. त्या पिरियडमध्ये माझं जे गाव आहे विदर्भामध्ये मी गेलो. विदर्भात गेल्यानंतर मला तिथं जाणवलं की अरे लेकींच्या हत्या होत्या आहेत, आत्महत्या का करतायत लेकी. तर मग माझ्या लक्षात आलं की हा हुंडाबळीचा प्रकार आहे की मुलींना वडिलांनी हुंडा देऊ शकले नाही म्हणून त्या मुलींनी आत्महत्या केली, किंवा लग्नाला काढलेलं कर्ज फेडू शकलं नाही म्हणून वडिलांनी आत्महत्या केली. मग त्यामुळे मला लेख नाही म्हणून माझ्या डोक्यात आलं की अरे आपण काहीतरी वेगळा संकल्प केला पाहिजे. म्हणून मी 2.5 वर्ष त्या ठिकाणी येऊजा करून त्या ठिकाणी एवढं मोठं साम्राज्य तयार केलं. आणि 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी 504 लेकींना दत्तक घेणारा हा तुमचा भाऊ आहे. संजीव वाडे परिवार आहे आणि त्या परिवाराने 504 लेकींना दत्तक घेऊन साधारणतः 1-1.5 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये सर्वधर्मीय सर्वपक्षीय सामुदायिक विवाह केला. त्यानिमित्तानं मी तिथं होतो, कारण की प्रशासन कालावधी. परंतु तिथं असतानासुद्धा ज्या माझ्या प्रभागामध्ये जे काही कामं होती, अडचणी होती, त्या मी सगळ्या सॉल्व केल्यात. असं एकही व्यक्ती मला सांगा की त्याचं काम मी केलेलं नाही, किंवा असा जो उमेदवार आज दिलेला आहे त्याच्याकडे असं एक क्वालिफिकेशन, एक धार्मिक गोष्ट किंवा एकाला त्याने मदत केलेली आहे. म्हणजे पक्षाच्या दृष्टिकोनातून मोठी करण्यासाठी कामं केलेली आहेत. पक्षाच्या दृष्टिकोनातून समाजावर जो अन्याय झाला आहे त्याला तो तुडून पडला आहे, कारण तो SC समाजातून गेलेला आहे. मग असं काय केलं आहे मला काही कळत नाही.